आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. यावेळी ज्या व्यक्तीला आपण साईबाबाच्या विरोधासाठी निवडलं आहे आणि ज्याला घेऊन आपण शिर्डीला जाणार आहोत, तो साईबाबाचा भक्त नाही बनणार. तो या साऱ्या दुनियेसमोर त्या साईबाबाचं ढोंग, त्याचं पाखंड, त्याचं नाटक उघड करून दाखवेल. कोण आहे तो महात्मा? एक हटयोगी वैद्य बुवा. हटयोगी. वैद्य बुवा लवकर चला, योगीराज स्वामी योगेश्वरजी आले आहेत. चला चला. हट योगी योगेश्वर महाराज की जय. हट योगी योगेश्वर महाराज की जय. हट योगी योगेश्वर महाराज जय. कोण आहेत हे स्वामी? हे खूप मोठे स्वामी आहेत. जे सामान्य लोक नाही करू शकत ते स्वामीजी करू शकतात. योगेश्वर महाराज, योगेश्वर महाराज, योगेश्वर महाराज की योगेश्वर महाराज की योगेश्वर महाराज की योगेश्वर महाराज की. अरे 8-8 दिवस जमिनीच्या खाली समाधी घेतात. अन्न आणि पाण्याशिवाय अनेक महिने राहू शकतात. यांच्यासाठी कुठलीही गोष्ट असंभव नाही. ते माझ्या बाबांना बरं करतील का? योगीराज स्वामी योगेश्वरांनी आपल्या योग विद्येनं तुझ्या बाबांपेक्षाही वाईट अवस्थेतल्या रुग्णांना बरं केलं आहे. अरे पण तुम्ही तर सरकारी इस्पितळात गेले होतात ना. हो, पण तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्या आजाराचा त्यांच्याकडे काहीही उपाय नाहीये. स्वामीजींकडे तर सगळ्या आजारांचा इलाज आहे. ते मला नक्कीच बरं करतील. योगेश्वर महाराज की जय. द्वारिकानाथजी, मी असं पाहतोय की जेव्हा स्वामीजी शिर्डीमध्ये पाण्यावरून चालतील तेव्हा लाजेनं तो ढोंगी साई पाण्यात बुडून जाईल. डुबुक डुबुक डुबुक. बुडणारा आणि बुडवणारा तो आहे आणि वाचवणाराही तोच आहे. स्वामीच मारक आहे आणि स्वामीच तारक आहे. तेच होतं जे त्याला हवं असतं. कुणी कितीही एखाद्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करो, कितीही कुणाला शाप देवो, जर त्या ईश्वराचा आशीर्वाद असेल तर कुणाच्याही शापाचा परिणाम नाही होणार. हट योगी योगेश्वर महाराज की जय. हट योगी योगेश्वर महाराज की जय. आमच्या पूजेचा स्वीकार करा आणि एकदा आमच्या शिर्डीला नक्की या. आम्ही दोन्ही स्वीकार केलंय. तुमची पूजाही आणि तुमचं निमंत्रणही. आम्ही शिर्डीला अवश्य येऊ. स्वामीजी, तो ढोंगी साई स्वतःला परमेश्वर म्हणवतो. ढोंगी असतात ते लोक जे स्वतःला परमेश्वर म्हणवतात. मी त्या साईबाबाला त्याची खरी जागा दाखवून देईन. मी त्याला विचारेन की त्याच्याकडे कुठली सिद्धी आहे, काय तपस्या केली आहे त्याने. मी सिद्ध करून दाखवेन की तो एक सामान्य माणूस आहे. त्याच्याकडे कुठलीही दिव्य शक्ती नाहीये. तुम्ही लोक माझी शिर्डीला येण्यापर्यंत वाट पहा. हट योगी योगेश्वर महाराज की हट योगी योगेश्वर महाराज की हट योगी प्रणाम योगेश्वर महाराज साधूजी. की. प्रणाम. हो, ठीक आहे ठीक आहे. स्वामीजी, माझ्या बाबांना बरं करा. महाराज, आपली खूप कृपा होईल. हा ठीक आहे जा. स्वामीजी, मी तुमच्या पाया पडते. माझ्या बाबांना बरं करा. हट योगी योगेश्वर महाराज की जय. हट योगी माझ्या बाबांना योगेश्वर बरं महाराज करा. की.
योगी योगेश्वर महाराज की जय अरे 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 रडू नकोस मुली. आपल्या बाबांना सांग की जिथं जिथं स्वामींनी पाऊल ठेवलं आहे त्या ठिकाणाची माती आपल्या शरीरावर लावा. अरे फसलात तुम्ही सगळे त्यांच्या बोलण्याला. ते स्वामी कोणी साईबाबा थोडीच आहेत की त्यांच्या चरणाच्या मातीने आजार बरा होईल. तुम्हा लोकांना मूर्खा, ते समजत कुठे नाही राहिलास? की ते लवकर ढोंगे. ये. अरे आलो आलो आलो. बाबा कशासाठी इतके रागावला तुम्ही? जेव्हा माणूस माणसाचा शत्रू बनतो तेव्हा मला संताप येतो नानावली. स्वतःला विद्वान ज्ञानी योग्यांचे योगी म्हणवणारे जेव्हा कुणाच्या मनाशी कुणाच्या भावनांशी खेळतात तेव्हा मला संताप येतो. अरे कुणाचं भलं करता येत नसेल तर नका करू, निदान वाईट तरी नका करू. कुणाचा मान ठेवता येत नसेल तर नका ठेवू, पण अपमान तर नका करू. वाईट वागून कुणाची अवहेलना करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. एखाद्याच्या अवस्थेवर हसणं, त्याची चेष्टा करणं काय तुम्हाला शोभतं का? स्वतःला योगी म्हणवतात आणि आपल्या मनावर अंकुश नाही ठेवू शकत. कसले योगी आहात तुम्ही? शांत व्हा साईनाथ, शांत व्हा. मी जेव्हा दुःखी कष्टी लोकांना पाहतो तेव्हा माझं मन अशांत होऊन जातं माळसापती, अशांत होऊन जातं. पण मग अशा ज्ञानी लोकांना समजवा तुम्ही, जे दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात. तो ज्ञानीच काय श्यामा, ज्याला समजवावं लागेल. अरे दुःखाची गोष्ट तर ही आहे की एक सामान्य माणूस अशा ज्ञानींना, अशा योग्यांना आपला देव समजतो. महासपती, काय करू मी? दुःखी कष्टी लोकांचा आधार बनू की अशा अहंकारी लोकांच्या अहंकाराचा विनाश करू? हे सारं पाहून एकच प्रश्न मनात येतो महासपती, की या शरीराच्या मर्यादांचं पालन करता करता मी माझं काम पूर्ण करू शकेन का, जे ईश्वराने माझ्यावर सोपवलंय? सबका मालिक एक. बर, घर सोडून चालली होतीस का? अगं थोडे दिवस थांब, तुला तर हे जगच सोडून जायचं आहे. नीट लक्षात ठेव, आजपासून जर घर सोडण्याची भाषा केलीस तर मी तंगड मोडून ठेवीन तुझं. आता ती असं काही नाही करणार आई. का? हिने सांगितलं आहे का तुला तसं? नाही, मीच हिला सांगितलं आहे की मी दुसरं लग्न नाही करणार. काय? हो आई, तू आशा मावशीला सांगून टाक की ती मुलीकडच्यांना निरोप देईल. मी दुसरं लग्न नाही करणार. दुर्गा, ए दुर्गा, दुर्गा ताई. काय झालं? काही माहित आहे का तुला? तुझ्या पहिल्या सुनेचे म्हणजे मैनेचे आई वडील येत आहेत. कुठे? ते बघ. थांब सुनबाई, कुठे चालली आहेस तू? सासूबाई, सासूबाई ते ते बी काही नाही. माझ्या परवानगीशिवाय तू एक पाऊलही बाहेर नाही ठेवायचं, समजलीस? आणि तुझे आईबाप येत आहेत, जास्ती चरचर करायची नाही, नाहीतर जीभ कापीन तुझी. बृहस्पतीजींच्या भविष्याबद्दल
तुझ्या आई बापाला काहीही कळता कामा नये. आलं का ध्यानात? तुला इथे काहीही त्रास नाहीये. हो, काही त्रास नाही. तुझी सासू तुझ्यावर खूप प्रेम करते. करते ना सुनबाई? बोल. जर तू काही उलट सुलट सांगितलंस तर एक गोष्ट लक्षात ठेव, रमाकांतने 1000 वेळा नकार दिला तरीही त्याचं दुसरं लग्न मी करून देईन. नाही सासूबाई, आणि तुझ्या उरलेल्या आयुष्याला नरक बनवून ठेवीन मी. नाही नाही सासूबाई. बलवानाने आपल्या बळाचा प्रयोग दुर्बळांच्या रक्षणासाठी केला पाहिजे, अत्याचार करण्यासाठी नव्हे. ज्येष्ठांनी आपल्यापेक्षा लहानांना आपली छत्रछाया प्रदान केली पाहिजे. त्यांची छत्रछाया हिरावून नाही घेतले पाहिजे. स्वामी म्हणतात की कुणीही कुणाचा द्वेष करू नये, कुणी कुणाचा तिरस्कार करू नये. सर्वांनी एक दुसऱ्यावर प्रेम करावं. जेव्हा सगळीकडे प्रेम भावना दिसते तेव्हा मनुष्याला अद्भुत मनशांतीचा लाभ होतो. आणि ही मनशांती माणसाला असा संकेत देते की ईश्वराची कृपा त्याच्या सोबत आहे. सबका मालिक एक. आता तर तुम्हाला पटलं ना नानासाहेब की तुमची मुलगी इथे खूप आनंदात आहे? हो विहिणीबाई, मनात एक अस्वस्थता होती, म्हणूनच आम्ही भेटायला आलो. माझी सून खूप चांगली आहे. तिने मला कधीही लेकीची उणीव भासू नाही दिली. अगं मैना, तू तिथे का उभी आहेस? तुझे आई वडील आलेत. ये इकडे ये. तू कशी आहेस बाळा? मैना, आई आई मी इथे खूप आनंदात आहे. खूप खुश आहे मी इथे. मला इथे काहीही त्रास नाहीये. आणि सासूबाई सासूबाई तर माझी खूप काळजी घेतात. तू सांग आई, तू आणि बाबा कसे आहात? जर तू खुश आहेस तर मग आम्ही पण खुश आहोत, नाही का हो? हा, संकोच नका करू नानासाहेब. पोटभर जेवा. हेही तुमचंच घर आहे. जेवण खूपच चवदार झालंय विहिणीबाई. अगं दुर्गा, तू रमाकांतच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलीकडच्यांना नकार का कळवलास? अगं पण तू तर. आशा, रमाकांत दुसरं लग्न नाही करणार. दुर्गा, तू तर एकदम सरड्यासारखे रंग बदलतेस. विहिणीबाई, हे मी काय ऐकतोय? ते माहित नाही का? पण ह्या शेजार पाजारच्या बायका रमाकांतच्या दुसऱ्या लग्नासाठी माझ्या मागे लागल्या आहेत. ही जी आशा आली होती ना, ती खूप मोठं स्थळ घेऊन आली होती, खूप श्रीमंत घरातलं. विहिणीबाई,
आमच्या महिन्यामध्ये काही कमी आहे का? अरे नाही नानासाहेब, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा. इतकी चांगली सून आहे माझी. मी तर सगळ्यांना गल्लीतल्यांना सांगितलंय की रमाकांत दुसरं लग्न अजिबात नाही करणार. अगं सुनबाई, तुझं लक्ष कुठे आहे? अगं नानासाहेबांना श्रीखंड वाढ. हो बाळा, तुला काही हवंय का? लक्ष्मीची आई, जेव्हा कोणी गरजेपेक्षा जास्त गोड बोलत असेल तर समजून जा की ह्याचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत. बाबा देवा. बाबा, पण हे गुरुजी तर तुमच्याशी कधीच गोड बोलत नाहीत. म्हणूनच तर माझ्या श्यामाच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक नसतो. ह्यात अजिबात शंका नाही. गुरुजींचं मन एकदम स्वच्छ आहे. यांच्या मनात जे असतं तेच ओठांवर असतं. तुमच्या मनात काय आहे देवा? आम्ही तुझ्या मनाबद्दल बोलत होतो श्यामा, आणि तू माझ्या मनाची खुशाली विचारतोयस. इकडच्या तिकडच्या गोष्टी नका करू. मला सरळ सरळ सांगा, अहमदनगरच्या दामू अण्णाच्या पत्नीला मूल होणार आहे की नाही? हे मी कसं सांगू शकतो श्यामा? तुम्ही सगळं सांगू शकता, पण सांगत नाही आहात. अरे बाळसापती, जरा ह्याला समजाव. मला समजवण्याची गरज नाहीये देवा. मला सगळं माहितीये. तुम्ही जाणून बुजून अज्ञानी बनताय. त्या दिवशी नानावलीने त्या दामू अण्णांचा विषय काढला होता, पण तुम्ही काहीच नाही बोललात. तो दामू अण्णा राहतो अहमदनगर मध्ये आणि मी इथं राहतो शिर्डी मध्ये. शिर्डीतून कुठं बाहेर गेलोय का मी? नाटक तर भारीच करू शकता तुम्ही, मला माहितीये. पण जर तुम्ही शिर्डीच्या बाहेर गेला नाहीत तर मग तुम्हाला काय माहिती की दामू अण्णा कासार वणीमध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला येणार आहेत? सांगा. शांत व्हा गुरुजी, शांत व्हा. अरे देवच मला अशांत करतात म्हाळसापती, आणि मग लगेच मदत करून सगळं काही ठीक करून टाकतात. अरे मला बेचैन पाहून यांना आनंद होतो. श्यामा, अरे राग सोडून दे तू. तू रागात आहेस म्हणून हे विसरतोयस की कर्मपथ रहस्यांनी भरलेला आहे. मनुष्याचा डावा हात जे काम करतो कधी कधी त्याच्या उजव्या हातालाही समजत नाही. तरीही तू मला दोष देतो आहेस. बहुतेक तुम्हाला माझा कंटाळा आला आहे म्हणून माझ्यापासून सुटका हवी आहे तुम्हाला. देवा, मी तुमचा भक्त आहे. तुमच्याच सारखं खरं बोलतो, कधीही खोटं बोलत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, जर दामू अण्णा कसारला पुत्रलाभ झाला नाही तर मी तुमच्या दर्शनाला कधीही येणार नाही. कधी नाही येणार तुमच्या दर्शनाला. कधी नाही, कधी नाही येणार. थांब श्यामा, श्यामा थांब. म्हाळसापती, मी काहीही नाही करत तरीही लोक आपल्या कर्मासाठी मला दोषी ठरवतात. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागणारच. सबका मालिक एक. आमची मैना खूप नशीबवान आहे की तिला तुमच्यासारखी आई समान सासू मिळाली. तर आम्हाला मैनाची काहीच काळजी नाही. आई, मैना, आई मला तुझ्या बरोबर नानासाहेब, लवकर आवरा. आजकाल अंधार लवकर पडतो. हा हा, तुम्ही बरोबर बोलताय नानी. चला मैना बेटी, स्वतःची काळजी घे. तुम्ही निश्चिंत राहा. मी तुमच्या मुलीची संपूर्ण काळजी घेईन. नाही बाळा, रडू नकोस. ह्याचा बाळावर परिणाम होतो.
आणि आपल्या बरोबर साईबाबांचा आशीर्वाद आहे. आई बाबा मला इथून घेऊन चला, घेऊन चला. माहित नाही आई पुन्हा कधी तुमची भेट होईल की नाही. बंद कर हे रडगाणं. अशी रडतेस जसे की हिचे आई बाप मेले. सासूबाई मोठ्या आवाजात बोलायचं नाही, नाहीतर तुझा गळा दाबून टाकीन. आई बापाजवळ माझ्या चाहळा करणार होतीस. नाही म्हणत होतीस की मला सोबत घेऊन जा. बहिरी नाहीये मी, सगळं ऐकलंय मी. खूप खूप जास्त लाड केलेत मी तुझ्या आई बापांसमोर. आता जा, जाऊन घरची कामं कर. जर मी रमाकांतचं दुसरं लग्न करून दिलं असतं तर त्याच्या सासऱ्यांनी हे घर सोन्या चांदीने भरून टाकलं असतं. पण माझं एवढं नशीब कुठे. माझ्या नशिबात तर तू अवलक्षणी पडली आहेस ना. कंगाल आई बापाची कंगाल मुलगी. नजर वर करून पाहू नकोस. मला लवकर माझा नातू दे आणि तुझा जीव तिकडे भगवंताकडे ने. दुसऱ्यांच्या मरणाची इच्छा बाळगणारे स्वतः अमर असतात काय? नाही, इथं कोणीही अमर नाही. एक ना एक दिवस मातीचं शरीर तर सोडून जावंच लागणार आहे ना. मग इतका तिरस्कार का? प्रेम का नाही? एकमेकांची शत्रुत्व का? मैत्री का नाही? आयुष्य छोट आहे. रोजचा मावळता सूर्य तुम्हाला मृत्यूकडे नेत आहे. या सत्याची जाणीव असताना देखील आपण ईश्वराची भक्ती का नाही करत? का आसक्तींमध्येच डुबक्या मारत राहतो? आपण हे नाही विसरलं पाहिजे की मागच्या जन्माच्या शुभ कर्मामुळेच आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. आणि या जन्माचं सार्थक तेव्हाच आहे जेव्हा आपण या जन्मी कृतज्ञतेने ईश्वराला आठवून त्याची भक्ती करून मोक्ष प्राप्त करू. द्वेष आपल्याला ईश्वरापासून दूर घेऊन जातो आणि प्रेम त्याच्या जवळ घेऊन जात. ही गोष्ट कधी समजणार म्हाळसापती? कधी समजणार मनुष्य? सबका मालिक भागी, मला माफ कर. जन्मोजन्मी साथ देण्याचं वचन मी याच जन्मी तोडतो आहे. आपल्या मुलीची जनीची काळजी घे. माझ्यामुळे तुम्ही दोघी दुःखी आहात, म्हणूनच मी माझं हे लाचार आयुष्य संपवायला जातोय. सुखी राहा. आपण तर घाबरलोच होतो. खूप छान झोप लागली होती. बाबा, अरे जेनीचे बाबा. बाबा, जेनीचे बाबा. बाबा, जेनीचे बाबा. आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळून जातो आहेस दादोबा. बाबा तुम्ही? मी प्रत्येक ठिकाणी
प्रत्येक दिशेला हजर असतो. मी तुझं मार्गदर्शन करायला आलो आहे. बाबा, मी माझ्या या अपंग आयुष्याला वैतागलो आहे. मान्य आहे की तू अपंग आहेस, पण तू कुणाचा तरी पती आहेस, कुणाचा तरी पिता आहेस. तुझं त्यांच्यासाठी काही कर्तव्य नाही का? तू त्यांना सोडून गेलास तर ते आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आपला आणि आपल्यांचा उद्धार करण्यासाठी त्या ईश्वराने तुला आयुष्य दिलं आहे. भागीरथी आणि जनी तुला शोधत आहेत. जा दादोबा, जा. बाबा, तुम्ही कुठे आहात? जनीचे बाबा. बाबा, फकीर बाबा, फकीर बाबा. जनीचे बाबा. बाबा, तुम्ही कुठे आहात? बाबा, कुठे आहात? बाबा, बाबा, तुम्ही कुठे आहात? बाबा, आम्हाला सोडून नका जनीचे जाऊ. बाबा. कधी नाही जाणार, कुठे आहात तुम्ही? कधी नाही जाणार, कधी नाही जाणार. जनीचे बाबा. जनीचे बाबा, कुठे गेला होता तुम्ही? कुठे गेला होता तुम्ही? राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधू बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे माझ्या पोरी, मी चुकलो होतो बाळा. मला माफ कर, मला माफ कर भागी. साईनाथ, तुमच्या डोळ्यात पाणी? साईनाथ, तुम्ही तर योग्यांचे योगी आहात. तुम्ही तर विकारांवर विजय मिळवला आहे साईनाथ. तरीही मी कधी कधी हरतो. ईश्वरानं मला लोकांचा करुणाकर बनवून पाठवलं आहे. म्हणून मी जेव्हा जेव्हा एखादं करुण दृश्य पाहतो, वितळून जातो. मी प्रत्येकावर करुणा करू इच्छितो. त्यांचं दुःख वेदना दूर करायची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्यांना इथं शिर्डीला बोलावून घेतो. काही ठिकाणी तर मी दुसऱ्या एखाद्या रूपात जाऊन करुणा करतो. तुझ्या या साई बाबावर आज ज्यांचा विश्वास आहे ते ताबडतोब इथं निघून येतात. आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास नाहीये ते माझ्यापासून दूर राहतात. जे माझ्या जवळ येतात त्यांना माझ्या कृपेचा लाभ होतो. पण तो दिवसही दूर नाही म्हाळसापती, जेव्हा सगळे माझ्यावर विश्वास ठेवतील, माझ्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सगळे शिर्डीला येतील. माझे शब्द लक्षात ठेव म्हाळसापती.
मी ह्या शरीराला त्यागल्यानंतरही शिर्डीत लोकांची गर्दी होत राहील. लोक माझ्या समाधीचं दर्शन घ्यायला आणि आपली दुःख वेदना सांगण्यासाठी इथं येत राहतील. इतकी गर्दी होईल की असं वाटेल की शिर्डीत लोकांचा महासागर पसरलाय. आजही मी कुणाला निराश नाही करत आहे. माझ्या जाण्यानंतरही माझी समाधी कुणाला निराश नाही करणार. प्रत्येक पीडितावर, प्रत्येक दुःखी माणसावर माझी समाधी कृपा करेल. त्यांच्या दुःखांचा वेदनांचा इलाज करेल. फक्त स्वामींकडे हीच प्रार्थना आहे की त्याने मला इतकी शक्ती द्यावी की मी प्रत्येकाची वेदना दूर करू शकेन. सबका मालिक एक. उर्मिला, उर्मिला, अरे तुम्ही मंडईत नाही मी गेला? मंडईत जातच होतो तेवढ्याच माधवरावचं पत्र मिळालं. काय लिहिलंय? आदरणीय दामू अण्णा कोसारजी, सादर नमस्कार. विनंती विशेष, तुमच्यातर्फे मला काही आनंदाची बातमी नाही मिळाली म्हणून हे पत्र लिहित आहे. साईबाबांच्या कृपाप्रसादाने तुम्हाला बाळाची चाहूल तर नक्कीच लागली असेल. कृपया पत्राद्वारे कळवा. मोठ्यांना प्रणाम, लहानांना आशीर्वाद. आपला मित्र माधवराव देशपांडे. आता मी त्यांना पत्र लिहीन. काय लिहाल? हेच की आपण दोघं आई वडील होणार आहोत. खोटं लिहिणार? खोट? हो, मी काही आई नाही बनणार आहे. पण तू तर. तुम्ही पण ना स्वप्न बघत राहिलात की साईबाबांचं दर्शन घेतल्याने आपण दोघं आई वडील बनू. पण हे खरं नाहीये. एक नारळ खाल्ल्याने कधी कुणाला मूल झालाय का? सगळं ढोंग आहे, पाखंड आहे. काही नाही झालंय. आपल्या भावनांसोबत खेळलं गेलं आहे. साईबाबा आणि माधवरावांसारखी लोक तुमच्यासारख्या भोळ्या लोकांना फसवत आहेत. मी आधीचीच उर्मिला आहे. माझ्या गर्भात काही मूल नाहीये. आपली चेष्टा केली गेलीये. मला नाही वाटत की मी कधी आई बनू शकेन. माधवराव आणि साईबाबा, तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला धोका दिला आहे. आमच्या भावनांशी खेळले आहात तुम्ही. तुम्ही आमच्या जखमांवर मीठ चोळलं आहे. आमची चेष्टा केली आहे तुम्ही. साईबाबा ढोंगी आहे, पाखंडी आहे. माझी पत्नी उर्मिला आई बनणार नाहीये. आमच्या सारख्या निसंतान लोकांना नारळ देऊन आम्हाला अजून दुःखी नका करू. बस, तुमच्याशी आता मला कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. तुम्ही माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही नका करू. तुमच्या नादी लागलेला अभागी दामू अण्णा. का थांबलास माधवराव? जा, समोरच तर द्वारिकामाई आहे. जा, जाऊन आपल्या साईबाबांचं दर्शन घे.
दामू अण्णा कोसार आणि त्याच्या पत्नीला जर मूल नाही झालं तर मग काय झालं? जाऊन भेट तरी साईबाबांना. तू साईबाबांचं दर्शन न घेण्याची शपथ घेतली होती, मग काय झालं? साईबाबांनी तुझ्या विनंतीला मान नाही दिला तर मग काय झालं? तू तर साईबाबांशी असलेल्या 72 जन्मांचा संबंध तोडणार होतास, पण नाही तोडलास. मग काय झालं? जा जा माधवराव, साईबाबांचा श्यामा, जा साईबाबांचं दर्शन घे. हे पत्र दाखवून जाब विचारण्याच्या निमित्ताने तरी त्यांचं दर्शन घे. अरे गुरुजी, तुम्ही इथे का उभे आहात? द्वारका माईत चला, साईबाबांच्या आरतीची वेळ झालीये. चला ना, चला. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनांत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. मेरु समान बृहद वक्षस्थल और भुजदंड दिशाएं. उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए. उन्नत भाल विशाल सुलोचन पद वैकुंठ लजाए. प्रभु तुम हो जहाँ रहता है वहाँ उजियारा है उजियारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदि न अंत तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. भक्त आपल्या भक्तीमुळे इतक्या उंचीवर पोहोचतो की देवात आणि त्याच्यात काही अंतरच नाही उरत. असे भक्त देवाचं महात्म्य वाढवतात आणि अशा भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंतही बेचैन होतो. भक्तीमध्ये इतकी महान शक्ती आहे की कधी कधी देवालाही आपलं म्हणणं ऐकण्यासाठी विवश करून टाकते. भक्त जेव्हा रुसतो तेव्हा देव त्याचा रुसवा काढतो आणि जेव्हा तो हट्ट करतो तेव्हा तो त्याचा हट्ट देखील पूर्ण करतो. पण भक्त आणि देवामध्ये विश्वासाचं जे नातं आहे त्याला जेव्हा धक्का लागतो तेव्हा माळसापतीजी, बाबांनी आज असं प्रवचन का केलं? साईबाबा आज उदास वाटत होते ना. म्हाळसापतीजी, आज गुरुजी नाही दिसले? ते आले तर होते. मी त्यांना द्वारकामाईच्या बाहेर उभं राहिलेलं पाहिलं होतं. मग ते गेले कुठं? आरतीला पण नाही आले. श्यामा आता नाही येणार म्हाळसापती. का नाही येणार ते साईनाथ? खूप हट्टी आहे तो. देवा, मी तुमचा भक्त आहे. तुमच्याच सारखं खरं बोलतो, कधीही खोटं बोलत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो,
जर दामू अण्णा कसारला पुत्रलाभ झाला नाही तर मी तुमच्या दर्शनाला कधीही येणार नाही. कधी नाही येणार तुमच्या दर्शनाला. कधी नाही येणार. हे कसं होऊ शकतं? बाबांचा आशीर्वाद व्यर्थ कसा जाऊ शकतो? वादावादी तर होतच असते महाळसापती. गुरु आणि शिष्यामध्ये, आई वडील आणि मुलांमध्ये, कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये वादविवाद होतच राहतात. तसेच भक्त आणि देवामध्येही वादविवाद होतात. श्यामा माझ्यावर रुसलाय, त्याच्या विश्वासाला तडा गेलाय. पण एक गोष्ट तो विसरून गेलाय की जे होणार असेल त्याला कोणीही टाळू शकत नाही. मीही नाही. सबका मालिक एक.